नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे बाळांनो. तुमच्या जॉमेट्रीच्या पेपरमध्ये, मॅथ्स 2 च्या पेपरमध्ये 40 पैकी 40 मार्क आणण्यासाठी हा व्हिडिओ इनफ असणार आहे. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. अल्जेब्रामध्ये जे प्रश्न सांगितले होते बाळांनो, मॅक्झिमम 90% प्रश्न तिथूनच आले. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला इनफ असणार आहे 40 आउट ऑफ 40 मार्क्स आणण्यासाठी बाळांनो. असे प्रश्न सांगणारे जे 100% येण्याचे चान्सेस आहेत बाळांनो. ठीक आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा बाळांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. ठीक आहे. या व्हिडिओचा पार्ट 2 मला आणायचा आहे. ठीक आहे. पार्ट 2 मी संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत अपलोड करेल. जर तुम्ही या चॅनलचे 40,000 सबस्क्रायबर कंप्लीट केले बाळांनो, लगेच ऑटोमॅटिक पार्ट 2 अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. टार्गेट आहे आपलं 3000 लाईकचं, है ना. या व्हिडिओचे 3000 लाईक्स कंप्लीट करा आणि या चॅनलचे 40K सबस्क्रायबर कंप्लीट करा बाळांनो. जसे कंप्लीट होतील ऑटोमॅटिक याचा पार्ट 2 अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. या पार्ट 1 मध्ये मी हाफ गोष्टी सांगणार आहे, पार्ट 2 मध्ये हाफ गोष्टी सांगणार आहे, कारण आपल्याला व्हिडिओजला मोठं नाही बनवायचं जास्त. ठीक आहे. प्लीज या व्हिडिओचा 3000 लाईक्स कंप्लीट करा बाळांनो आणि 40,000 सबस्क्रायबर कंप्लीट करा. ठीक आहे. सुरू करूया आता आपण मॅथ्स 2 चा बाळांनो पेपर, है ना. प्रत्येक विद्यार्थी पेन आणि पेपर घेऊन बसेल, है ना. अदरवाईज तुमच्यासाठी वेस्ट आहे हा व्हिडिओ. बघा बाळांनो, पहिली गोष्ट मी थोडंसं तुम्हाला फॉर्मॅट बद्दल माहिती देऊ इच्छितो. ठीक आहे. तुमचा फॉर्मॅट बेसिकली कसा असतो, 1A 1B, ठीक आहे, 2A 2B, तुमचा 3A 3B आणि तुमचा क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 अशा फॉर्मॅटमध्ये तुमचा पूर्ण पेपर असतो बाळांनो मॅथ्स 2 चा, है ना. आपण अशाच फॉर्मॅटमध्ये आता कोणते प्रश्न येणार आहेत बाळांनो, सगळ्यात जास्त येण्याचे चान्सेस आहेत ते त्यांना आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला आता आपण जाऊया एक PDF वरती जी मी तुमच्यासाठी क्रिएट केलेली आहे बाळांनो. येस, दिस PDF. आता या PDF मध्ये बाळांनो पहिलं चॅप्टर आपण घेऊया. ठीक आहे. आता मी तुम्हाला फॉर्मॅट काय सांगितलं आहे बाळांनो. ठीक आहे. हा फॉर्मॅट नेहमी लक्षात ठेवा. ठीक आहे. 1A 1B, है ना, तुमचा 2A 2B, तुमचा 3A 3B, तुमचा 4 आणि 5, है ना. 5AB नसतात, है ना, 4AB नसतात. या फॉर्मॅटमध्ये आता आपल्याला प्रत्येक चॅप्टरचे जे प्रश्न येणार आहेत ते आपल्याला चॅप्टर वाईज बघायचे. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी चॅप्टर वाईज नाही, तुम्हाला डायरेक्ट सेक्शन वाईज सांगणार आहे बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओ याच्याहून इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. पण हा व्हिडिओ सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण असे प्रश्न सांगणार आहे जे 100% येणार आहेत बाळांनो. ठीक आहे. चला आता आपण जाऊया बाळांनो. काय मी तुम्हाला काय सांगितलं, 1A आधी बघूया. ठीक आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बघायचं, 1A काय असतं बाळांनो, MCQ. पहिले आपण MCQ बघूया चॅप्टर 1 चे कोणते येतील. 1A मध्ये बाळांनो दोन ट्रायंगल तुमचे सिमिलर आहेत. तुम्हाला AB अपॉन DE इज इक्वल टू BC अपॉन EF चा रेशो सांगायचा आहे. ठीक आहे. हा प्रश्न तुमचा 100% येण्याचे चान्सेस आहेत. सेकंड आहे तुमचा, इफ साइड्स ऑफ 2 ट्रायंगल्स आर प्रोपोर्शनल देन ट्रायंगल आर सिमिलर. ठीक आहे. याच्यावर एक MCQ तुमचं येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल इज इक्वल टू, अशा पद्धतीचं तुमचं एक MCQ येईल. त्यानंतर इफ DE बाय BC देन AD बाय DB काय येणार आहे हे तुम्हाला MCQ मध्ये उत्तर लिहायचं आहे. हे 4 MCQs खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत चॅप्टर 1 चे. ठीक आहे. आता आपल्याला जायचं 1B काय असतं बाळांनो, सॉल्व. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असणार आहे तुमचं, आता मी तुम्हाला फॉर्मॅट पण सांगतो, है ना. काही गोष्टी आपण क्लिअर करून घेऊया इथंच. ठीक आहे. 1A काय असणार आहे बाळांनो, तुमचा MCQ 4 मार्काला. ठीक आहे. जो आपला बघितला गेला सिमिलॅरिटी मधून कोणते MCQ येणार आहेत. ठीक आहे. 1B काय असतो तुमचा, सॉल्व द सब क्वेश्चन. तो किती असतो, 4 मार्काला. हा ओल्ड पेपर आहे, याच्याकडे नका लक्ष देऊ. ठीक आहे. मी जे क्वेश्चन सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या, है ना. नाही तर भरपूर विद्यार्थी कॉमेंट सेक्शन मध्ये सांगतात, सर तुम्ही 2025 चा पेपर दाखवला. अरे बाळांनो, हा पेपर नाही दाखवते मी तुम्हाला, क्वेश्चन हे दाखवतोय मी. हे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत, है ना. प्लीज चुकीचं नका कन्सिडर करत जाऊ. आता आपण काय बघितलं, 1A बघितला. आता फॉर्मॅट समजतोय का तुम्हाला, आपण काय करतोय, सिमिलॅरिटी चॅप्टर. सिमिलॅरिटीचं सगळं बघणार आहे आपण. 1A बघणार आहोत, है ना, 1B बघणार आहोत, 2A बघणार आहोत, 2B बघणार आहोत. अशा पद्धतीचे प्रत्येक चॅप्टरचे आपण बघणार आहोत, है ना. 1B मध्ये काय येणार आहे, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. AB बाय PQ तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला फाइंड द एरियाज ऑफ देअर, फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज. एरियाचा रेशो तुम्हाला सांगायचा आहे. फिक्स क्वेश्चन आहे बाळांनो. त्यानंतर इन ट्रायंगल ABCD पॅरलल टू BC. ठीक आहे. तुम्हाला AD दिलेला आहे, DB दिलेला आहे, AE दिलेला आहे. तुम्हाला EC फाइंड करायचा आहे. 100% क्वेश्चन. 2A काय असणार आहे, ऍक्टिव्हिटी असणार आहे बाळांनो. ठीक आहे. 2A ऍक्टिव्हिटी मध्ये काय, AB बाय DE, BC बाय EF, AC बाय DF याच्यावरती एक ऍक्टिव्हिटी असणार आहे. त्यानंतर इफ रेशियोज ऑफ साइड्स आर 4/7, रेशियोज ऑफ ट्रायंगल 16:9 असतात. याच्यावर 16:49 असेल, याच्यावर एक ऍक्टिव्हिटी असेल. ठीक आहे. म्हणजे बेसिकली कंप्लीट करायचं असेल बाळांनो. इफ DE बाय BC देन AD बाय DB इज इक्वल टू, हे तुम्हाला कंप्लीट करायचं असेल. सिंपल, है ना. हा तुमचा ऍक्टिव्हिटीचा प्रश्न झाला.
त्यानंतर 2B येणार आहे सॉल्ड बाळांनो, त्याच्यामध्ये AD दिलेला असेल, DB दिलेला असेल, AE दिलेला असेल, तुम्हाला EC फाइंड करायचं असेल. त्यानंतर चेक ट्रायंगल्स आर सिमिलर ऑर नॉट, तुम्हाला दोन ट्रायंगलचे वर्टायसेस दिलेले असतील. त्यानंतर तुम्हाला AB BC AC PQ दिलेला असेल, तुम्हाला QR फाइंड करायचं असेल. त्यानंतर तुम्हाला साईडचा रेशो दिलेला आहे, तुम्हाला एरियाचा रेशो फाइंड करायचा असेल. त्यानंतर तुम्हाला BPT प्रॉपर्टी प्रूव्ह करायची असेल. त्यानंतर 3A मध्ये काय येणार आहे बाळांनो, तुमचा BPT थेरम तुमचा येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 3B मध्ये काय येईल, तुमचा BPT थेरम सगळ्यात जास्त एक्सपेक्टेड आहे बाळांनो, प्रूव्ह करायचं असेल तुम्हाला, त्याच्यावरती थोडंफार इक्वेशन देऊ शकतात. त्यानंतर प्रूव्ह रेशो ऑफ सिमिलर ट्रायंगल्स, हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बाळांनो इन ट्रायंगल ABC DE पॅरल टू BC AD बाय DB इज इक्वल टू दिस, देन AE बाय AC इज इक्वल टू, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं असेल. हा झाला 3B बाळांनो. आता 4 मार्क्सचा क्वेश्चन तुमचा पायथागोरस थेरमचा सिमिलॅरिटी प्रूव्ह करायची. त्यानंतर इन ट्रायंगल ABC DE बाय BC इज इक्वल टू दिस, तुम्हाला AC आणि EC आणि AC चा रेशो काढायचा असेल. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न बाळांनो तुमचा ट्रायंगलच्या साईड सिमिलर आहेत, तुम्हाला एरिया फाइंड करायचा आहे. ठीक आहे. हे प्रश्न तुमचे इम्पॉर्टंट आहे. 5 मध्ये तुम्हाला EC फाइंड करायचं आहे बाळांनो. हे तुमचं झालं बाळांनो आता सिमिलॅरिटी चॅप्टरचं 1A 1B 2A 2B 3A 3B क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5. अशा पद्धतीने आपण एक चॅप्टर बघितलं गेलं सिमिलॅरिटी. अशाच पद्धतीने आता आपल्याला सगळे चॅप्टर बघायचे आहेत. ठीक आहे. व्हिडिओ मोठा असू शकतो, कारण व्हिडिओ असा नाही की तुम्हाला फक्त 2-4 क्वेश्चन सांगून दिले होऊन गेलं. नाही, डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. एका दिवसात एवढं कंप्लीट होऊ शकतं, म्हणूनच हा व्हिडिओ बनवतोय है ना. तुम्हाला शॉर्टकट पाहिजे असेल कोणत्या वेगळ्या चॅनलवरती जा बाळांनो, है ना. एवढी अॅक्युरेसी कोणी नाही देणार तुम्हाला. 90% क्वेश्चन सेम टू सेम आले अल्जेब्रामध्ये, है ना. चला आता चॅप्टर 2 वरती जाऊया. चॅप्टर 2 मध्ये MCQ या 4 टॉपिक्स वरती येईल बाळांनो. ठीक आहे. प्रॉपर्टी पायथागोरस थेरम तुम्हाला अप्लाय राईट अँगल मध्ये अप्लाय करायचं असेल. त्यानंतर ट्रायंगल दिलेला आहे, प्रूव्ह करायचं असेल राईट अँगल आहे असं. त्यानंतर हायपोटेनस इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर, हे तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतील, त्याच्यामध्ये तुम्हाला MCQ असेल. ठीक आहे. लार्जेस्ट साईड ऑफ हायपोटेनस हे तुम्हाला सांगायचं असेल. ठीक आहे. MCQ आहे बेसिकली. त्यानंतर चेक वेदर हा राईट अँगल आहे की नाही ते तुम्हाला चेक करायचं असेल. त्यानंतर फाइंड हायपोटेनस तुम्हाला फाइंड करायचं असेल, बेस दिलेला असेल, हाईट दिलेली असेल. त्यानंतर ऍक्टिव्हिटीमध्ये बाळांनो ही एक ऍक्टिव्हिटी असेल, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर इज अ राईट अँगल. ठीक आहे. त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर इज अ ट्रायंगल इज अ राईट अँगल, याचा कॉन्व्हर्स तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसमध्ये येणार आहे. त्यानंतर सॉल्व मध्ये तुम्हाला येईल डायगोनल्स ऑफ रेक्टँगल तुम्हाला फाइंड डायगोनल्स ऑफ रेक्टँगल फाइंड करायचे, साइड्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर लॅडर दिलेला आहे 13 मीटर दिलेला आहे, त्याची हाईट दिलेली आहे. तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम वॉल काढायचं असेल. त्यानंतर तुम्हाला चेक ट्रायंगल विथ साइड्स. ठीक आहे. हा ट्रायंगल तुम्हाला सांगायचा ॲक्युट आहे राईट आहे, कोणता ट्रायंगल आहे तुम्हाला सांगायचे. त्यानंतर फाइंड द स्क्वेअर ऑफ द स्क्वेअर हुज डायगोनल इज 10. सिंपल येणार बाळांनो. असा एक स्क्वेअर दिलेला आहे तुम्हाला, हा एक स्क्वेअर आहे, त्याचं डायगोनल दिलेलं आहे 10 सेंटीमीटर. तुम्हाला साईड फाइंड करायचं आहे. ए काय करणार तुम्ही, A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर इज इक्वल टू 10, 2A स्क्वेअर इज इक्वल टू 10. A किती येणार, तो A स्क्वेअर किती येणार 10/2 है ना. तर A किती येणार तुमचा √5. बस सिंपल गोष्टी आहेत बाळांनो, है ना. अशा पद्धतीने तुम्हाला फाइंड करायचं असेल. 3A मध्ये काय येणार आहे तुमचा स्ट्रेट पायथागोरस थेरम येणार आहे. 3B मध्ये काय येणार आहे बाळांनो तुमचं पायथागोरस थेरम तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. 4 मध्ये काय येणार आहे बाळांनो, क्वेश्चन 4 मध्ये राईट अँगल ट्रायंगल बेस तुम्हाला दिलेला आहे, हाईट तुम्हाला दिलेली आहे, हायपोटेनस फाइंड करायचा आहे, स्क्वेअर डायगोनल दिलेला आहे, तुम्हाला साईड फाइंड करायचे आहे. त्यानंतर पोल दिलेला आहे, शॅडो दिलेले आहे, तुम्हाला टॉप टू टिपचं तुम्हाला डिस्टन्स फाइंड करायचं आहे. 5 मध्ये काय येणार आहे बाळांनो, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल विथ साईड 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. ठीक आहे. सिंपल हा येऊ शकतो. त्यानंतर चॅप्टर 3 मध्ये जेव्हा जातो बाळांनो, अँगल इन अ सेमी सर्कल हे असणार आहे तुमचं MCQ. त्यानंतर टँजंट टचेस द सर्कल ॲट 1 पॉईंट है ना, हा एक असणार आहे. त्यानंतर रेडियस ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज परपेंडिक्युलर टू टँजंट, याचं तुम्हाला फक्त टँजंट फिल इन द ब्लँक्स काही ना काही देतील या स्टेटमेंटमधून पण काही ना काही फिल इन द ब्लँक्स देतील बाळांनो. त्यानंतर B मध्ये जेव्हा जातो तुम्हाला फाइंड द अँगल इन अ सेमी सर्कल खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फाइंड द मिसिंग अँगल इन सायक्लिक क्वाड्रिलॅटरल खूप इम्पॉर्टंट आहे. 2A मध्ये बाळांनो तुमचं टँजंट ॲट एनी पॉईंट इज परपेंडिक्युलर टू द रेडियस, हा एक सिंपल फिल इन द ब्लँक्स येऊ शकते. त्यानंतर अपोजिट ऑफ द सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी, याची एक फिल इन द ब्लँक्स येऊ शकते. 2B मध्ये जेव्हा बोलतो बाळांनो प्रूव्ह द टँजंट ड्रॉज फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट्स आर इक्वल, हा एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर प्रूव्ह द अँगल इज इन अ सेमी सर्कल इज 90 डिग्री, हा एक इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर रेडियस परपेंडिक्युलर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, हा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फाइंड द अननोन अँगल्स इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. त्यानंतर 3A मध्ये बाळांनो तुमचा ड्रॉ सर्कल अँड कन्स्ट्रक्ट टँजंट
ॲट अ पॉईंट हा एक इम्पॉर्टंट आहे. 3B मध्ये तुम्हाला प्रूव्ह द टँजंटचा प्रश्न येणार आहे. त्यानंतर तुमचा प्रूव्ह द अपोजिट अँगलचा प्रश्न येईल 3B मध्ये. 4 मध्ये तुम्हाला अँगल इन सेमी सर्कलचा प्रश्न येईल, रेडियस परपेंडिक्युलरचा प्रश्न येईल, मिसिंग अँगलचा प्रश्न येणार आहे बाळांनो. 5 मध्ये तुम्हाला फाइंड द अँगल इन सेमी सर्कलचा प्रश्न येईल. आतापर्यंत आपण 3 चॅप्टर बघितले गेले बाळांनो. जर अजून सुद्धा तुम्ही 3000 लाईकचं टार्गेट कंप्लीट केलं नसेल बाळांनो, नेक्स्ट व्हिडिओ जेन्युइनली नाही टाकणार मी, कारण मला खूप इच्छा आहे बाळांनो व्हिडिओज टाकायची, पण तुमच्याकडून रिस्पॉन्स नाही भेटत आहे मला. जर 3000 लाईक्स तुम्ही कंप्लीट नाही करू शकत तर इट्स नॉट अ गुड थिंग. मी माझ्या ऑफलाईनचे लेक्चर्स मिस करतोय या सगळ्या क्लासेससाठी. तर तुम्ही एवढं करायला हवं बाळांनो, है ना. 40,000 सबस्क्रायबरचं टार्गेट आहे, उद्यापर्यंत तुम्ही कंप्लीट करून देणार याची मला अपेक्षा आहे बाळांनो. चॅप्टर 4 जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मध्ये जाऊया बाळांनो. लोकस वरती एक प्रश्न येणार आहे, लोकस इक्विडिस्टन्स वरती एक प्रश्न येईल, सर्कम सेंटर वरती एक प्रश्न येईल, इन सेंटर वरती एक प्रश्न येईल. हे ॲज इट इज प्रश्न तुम्हाला समजून जा आता, है ना. त्यानंतर कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर बायसेक्टर हा एक प्रश्न आहे बाळांनो. त्यानंतर कन्स्ट्रक्ट अँगल बायसेक्टर हा एक प्रश्न 1B मध्ये येईल. त्यानंतर लोकल इक्विडिस्टन्स फ्रॉम 2 पॉईंटचा एक प्रश्न येणार आहे बाळांनो. लोकल इक्विडिस्टन्स फ्रॉम इंटरसेक्टिंग लाईनचा एक प्रश्न येईल. इंटरसेक्शन ऑफ बायसेक्टर हे तुम्हाला बस फिल इन द ब्लँक्स येतील 2A मध्ये, है ना. त्यानंतर 2B मध्ये बाळांनो ट्रायंगल कन्स्ट्रक्शनचा एक प्रश्न येईल. तुम्हाला ABBC AC दिलेला आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर फ्रॉम द एक्सटर्नल पॉईंट. त्यानंतर डिवाइड लाईन सेगमेंट 8 सेंटीमीटर इंटू 2 इक्वल पार्ट्स. त्यानंतर कन्स्ट्रक्ट ट्रायंगल विथ बेस 6 सेंटीमीटर. त्यानंतर कन्स्ट्रक्ट सर्कम सर्कल ऑफ ट्रायंगल. 3A मध्ये बाळांनो तुम्हाला परपेंडिक्युलर बायसेक्टर प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची. 3B मध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल ABAC है ना, हा तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यानंतर ड्रॉ लोकस, ठीक आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्ट अँगल बायसेक्टर. त्यानंतर 4 मध्ये बाळांनो तुम्हाला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल विथ अँगल दिलेला आहे. त्यानंतर कन्स्ट्रक्ट लोकस विथ 2 पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. त्यानंतर 5 मध्ये बाळांनो कन्स्ट्रक्ट परपेंडिक्युलर, ठीक आहे. आता तुमचा कॉर्डिनेट जॉमेट्री नेक्स्ट चॅप्टर आहे. डिस्टन्स फॉर्म्युलाने तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा असेल, फिल इन द ब्लँक्स. ओरिजिनचे कॉर्डिनेट लिहायचे असतील, मिड पॉईंट तुम्हाला काढायचा असेल, डिस्टन्स बिटवीन आयडेंटिकल पॉईंट्स तुम्हाला लिहायचं असेल. त्यानंतर 1B मध्ये तुम्हाला 2 पॉईंट दिलेले असेल, डिस्टन्स पॉईंट फॉर्म्युला काढायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युला हा तुम्हाला टाकायचा आहे. डिस्टन्स फॉर्म्युलाने तुम्हाला डिस्टन्स काढायचं आहे. त्यानंतर मिड पॉईंट फॉर्म्युलाने तुम्हाला मिड पॉईंट काढायचा आहे. त्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला लिहायचा आहे, मिड पॉईंट फॉर्म्युला लिहायचा आहे. त्यानंतर डिस्टन्स काढायचं आहे, पेरिमीटर काढायची, सॉरी मिड पॉईंट काढायचं आहे, पेरिमीटर काढायचं आहे, डिस्टन्स काढायचं आहे, ठीक आहे. फिक्स क्वेश्चन्स आहेत बाळांनो. त्यानंतर प्लॉट तुम्हाला पॉईंट्सला प्लॉट करायचे. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन दिस पॉईंट दिस पॉईंट दिस पॉईंट, ठीक आहे. याचा डिस्टन्स मिड पॉईंट आणि 3 पॉईंट कोलिनियर तुम्हाला दाखवायचं आहे. त्यानंतर पेरिमीटर तुम्हाला फाइंड करायचंय बाळांनो. सिंपल गोष्टी आहेत बाळांनो. पेरिमीटर म्हणजे काय असतं, ट्रायंगल आहे, ट्रायंगलची पेरिमीटर काय आहे, सम ऑफ ऑल साइड 3A तुमची पेरिमीटर आहे. तुम्हाला A फाइंड करायचा आहे. तुम्हाला कॉर्डिनेट दिलेले आहेत, A तुम्हाला दिलेला आहे, हा तुम्हाला दिलेला आहे, B तुम्हाला दिलेला आहे. याचा पहिले डिस्टन्स काढा. डिस्टन्स काढल्यानंतर काय करणार तुम्ही, काय करणार, याचा डिस्टन्स काढा, याचा डिस्टन्स काढा, याचा डिस्टन्स काढा, है ना. फॉर एक्झाम्पल तुमचा एक ट्रायंगल आहे, AB साइड आहे, ABC साइड आहे. पेरिमीटर काय असेल, A+B+C, करेक्ट. याच्यामध्ये काही चुकलेलं नाही. तर A पहिले फाइंड करा, B फाइंड करा, C फाइंड करा. A कसं काय फाइंड करणार, डिस्टन्स काढा, है ना. A म्हणजे काय, ABचं डिस्टन्स समजवतो मी तुम्हाला. सिंपल प्रश्न आहे बाळांनो. ते सगळ्या गोष्टी साठी टाइम नसतो, पण माझ्याकडनं कंट्रोल नाही होत. ABC हे 3 पॉईंट आहेत तुमचं. जस्ट अ सेकंड. ABचं डिस्टन्स समजा A, BACचं डिस्टन्स B आहे आणि BCचं डिस्टन्स C आहे बाळांनो. तुम्हाला पहिले A फाइंड करायचं असेल. पेरिमीटर काय असते, A+B+C, है ना. आपल्याकडे A आहे का, नाही आहे, पण आपल्याकडे ABचं डिस्टन्स आहे, म्हणजे डिस्टन्स बिटवीन AB, है ना. प्लस BC म्हणजे काय, डिस्टन्स, B म्हणजे काय तुमचं डिस्टन्स बिटवीन AC, आणि BC म्हणजे काय, डिस्टन्स बिटवीन BC बाळांनो, है ना. हे डिस्टन्स फाइंड करा, त्यांचं ऍडिशन करा आणि तुम्हाला पेरिमीटर काढायची. फिक्स क्वेश्चन आहे म्हणून एक्सप्लेन केलेलं आहे, है ना. ट्रायंगलचा आयसोसेलेस इम्पॉर्टंट आहे. फाइंड द मिड पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर मिड पॉईंट तुम्हाला फाइंड करायचा आहे 2 पॉईंटचा, है ना. ट्रिग्नॉमेट्रीमधून बाळांनो या सगळ्यांच्या व्हॅल्यू तुम्हाला एक प्रश्न पक्का येणार आहे, है ना. कोणता ना कोणती एक व्हॅल्यू विचारली जाणार आहे, है ना. त्यानंतर 1B मध्ये तुम्हाला फाइंड साइन 45 प्लस कॉस 45. त्यानंतर तुम्हाला फाइंड टॅन 30, ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला टॅन इज इक्वल टू अपोजिट अपॉन ऍडजस्टंट, है ना. त्यानंतर हे फिल इन द ब्लँकसाठी येणार आहे. त्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे, 4 इक्वेशन तुम्हाला इव्हॅल्युएट करायचे असतील. राईट द ट्रिग्नॉमेट्रिक रेशियोज हा एक प्रश्न आहे. त्यानंतर प्रूव्ह मध्ये तुम्हाला टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. त्यानंतर तुम्हाला साइन 60 कॉस 30 प्लस कॉस 60 साइन 30 हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला बाळांनो प्रूव्ह करायचं हे, इव्हॅल्युएट करायचं आहे, प्रूव्ह हे करायचं आहे. त्यानंतर 5 मध्ये तुम्हाला इव्हॅल्युएट करायचं आहे. मेन्सुरेशन मध्ये बाळांनो एरिया ऑफ सर्कल विचारला जाईल, सर्कमफरन्स विचारला जाईल, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर विचारला जाईल, सरफेस एरिया ऑफ स्पेअर विचारला जाईल, ठीक आहे. त्यानंतर एरिया ऑफ सर्कल मध्ये तुम्हाला एरिया ऑफ सर्कल फाइंड करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर सर्कमफरन्स फाइंड करायचा आहे. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ सिलेंडरचा फॉर्म्युला, त्यानंतर सरफेस एरिया ऑफ द स्पेअरचा फॉर्म्युला. त्यानंतर तुम्हाला सिलेंडरचा विचारला जाईल तुम्हाला एरिया, ठीक आहे. त्यानंतर व्हॉल्यूम विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला
हां, त्यानंतर तुम्हाला एरिया ऑफ सेक्टर विचारला जाईल, त्यानंतर एरिया ऑफ सेमी सर्कल विचारला जाईल, राईट द फॉर्म्युला ऑफ सर्कल विचारला जाईल, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर विचारला जाईल, सरफेस एरिया विचारला जाईल, व्हॉल्यूम विचारला जाईल, एरिया विचारला जाईल. ठीक आहे, हे सगळे प्रश्न इम्पॉर्टंट ॲज इट इज प्रश्न तुम्हाला करायचे आहेत बाळांनो. अशा पद्धतीने वेळ लागला व्हिडिओला, ठीक आहे, क्वेश्चन जास्त आहेत, आय ॲग्री, पण एका दिवसात एवढे प्रश्न प्रिपेअर ठेवू ना तुमच्याकडनं. टोटल किती प्रश्न सांगितले असेल? 50 प्रश्न पण नसते सांगितले मी. एवढे प्रिपेअर करून जा, 100% गॅरंटी देतो बाळांनो. याच्यातूनच प्रश्न तुमचे येण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस आहेत, है ना. आणि याचा जो पार्ट 2 असणार आहे, प्रत्येक चॅप्टरवरून फक्त मी 5 क्वेश्चन सांगणार आहे जे 100% येणार आहेत. त्यासाठी तुम्हाला फक्त 3000 लाईकचं टार्गेट कंप्लीट करा. जो पण विद्यार्थी बघतोय तो लाईक करेल आणि 40K सबस्क्रायबरचं टार्गेट कंप्लीट करा बाळांनो. या सगळ्या गोष्टी होत्या आजच्या व्हिडिओमध्ये. अजून एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट, लास्ट व्हिडिओचा विनर जो होता तो अमर सोनवणे होता, है ना, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन वाउचर गेलेलं आहे, है ना, 1500 रुपीजचं. प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.